तर 112 वरती कॉल आल्यावरती काही महिलांना, काही पुरुषांना बर्डी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं होतं. त्यांना कुठल्यातरी ठेकेदारांनी कुठे गावून आणलेलं होतं आणि कुठे नेणार होते, काय सांगा? याच्यामध्ये आमच्या सीपी साहेबांना अशी माहिती मिळाली की चिंदवड्यावरनं काही मजूर आहेत, त्यांना कोणीतरी एजंट लोक कुठेतरी घेऊन चाललेत अशा प्रकारे माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे आमचे पोलीस स्टेशनचे सोनवणे साहेब व आमची टीम हे MP बस स्टँड रेल्वे स्टेशन या ठिकाणी गेले असता त्यांना साधारण 37 लोक मिळून आलेले आहेत. त्यामध्ये 23 महिला आहेत, 5 पुरुष आणि बाकीचे 17-18 वर्षाचे मुलं आहेत. यामध्ये ज्या महिला पुरुष जे आलेले आहे नागपूरनं, कुठल्या गावावरनं आले होते आणि त्यांना कशाचं आमिष दाखवून बाहेर गावाला नेणार, कुठल्या गावाला नेणार होतं, काय माहिती पडलं? हे सर्व लोक जे आहेत ते चिंदवड्याचे लोक आहेत. ते मजूर काम करतात. त्यांना मजुरीसाठी जवळच्याच स्थानिक गावामध्ये नेतो असं सांगून नागपूर येथे आणलं होतं आणि त्यांना 1-2 हजार रुपये प्रत्येकी देण्यात आले होते कामासाठी. परंतु यांना ते न नेता इथे नागपूरला आणलं आणि नागपूरवरून ते साताऱ्याला घेऊन चालले होते अशी माहिती कळालेली आहे. परंतु ह्यांनी मजूर लोकांनी त्यांना तिकडे जाण्यास नकार दिला. तर नकार दिल्यामुळे हे जे एजंट लोक आहेत त्यांना सुरुवातीला 1.5 लाखाची मागणी केली की तुम्ही आमच्याबरोबर येत नाही तर आम्हाला एवढे पैसे 1.5 लाख रुपये द्या, नाहीतर मग आम्ही तुम्हाला शारीरिक इजा वगैरे करू हे करू. तर मग हे लोकांनी ह्याच्यातल्या काही मजुरांनी NGOशी संपर्क केला आणि त्याप्रमाणे आपल्या CP सरांना ह्याबद्दल माहिती मिळाली आणि त्याप्रमाणे आपण पुढील कारवाई करत आहोत. याबद्दल आरोपी कोण आहेत, कुठले गेलेले आहेत का, आरोपी कुठून आले होते, काही माहिती आलेली आहे? नाही, त्याबद्दल तपास सुरू आहे आपला आणि ते आपल्याला मिळतील अशी आपण मिळून त्यांना हे करणार, पुढील कायदेशीर कारवाई करणार. कुठल्या प्रकारच्या याच्यावरती कायद्यावरती कलमा लावण्यात येणार आहे, कशा पद्धतीचं गुन्हे यांच्यावरती उघडकीस काय सांगा? ते ज्याप्रमाणे आता त्यांनी जे कृत्य केलेले आहेत त्याप्रमाणे आपण त्याच्यावर योग्य त्या कलमानुसार आणि योग्य त्या कायद्यानुसार कारवाई करणार आहोत. आणि कारवाई करण्यात आलेली आहे, कुठल्या वरिष्ठ मार्गदर्शनात झालेली आहे, काय? माननीय CP साहेब रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कारवाई सुरू आहे.